तुझ्या पायाशी आभाराहू दे आई जगदंबे, आई जगदंबे. जय महाराष्ट्र चॅनल स्वागत आहे. आकाश सिंधी ब्लॉग्सला. तर मित्रांनो परत एकदा चॅनल स्वागत सगळ्यांचं. आता चाललंय आता 21 तारीख, काल मतदान झाले. तर आता लवकरच 23 तारखेला शनिवारी कोण आमदार होणार आहे, तर नक्कीच आमदार कोण होणार आहे तुम्ही कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा मला, कोण आमदार होणार आहे आपल्या करमाळ्यातला. तर मित्रांनो आता चाललोय आपण देवीच्या माळावर आई जगदंबेच्या आशीर्वाद घ्यायला. कारण त्याचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण काहीच काम चालू करत नाही. तर सगळ्यात पहिले आंघोळ केलं, सगळ्यात पहिले जायचं कुठं, दर्शन घ्यायचं. चला. तुझ्या पायाशी आभाराहू दे आई जगदंबे, आई जगदंबे. तर मित्रांनो खूप लेट झालं आहे. 6:30 वाजून गेले. जिमला आता चालू आहे, थोडं लेट झाले. आता चालू आहे जिमला. आज बघू सर आलेत, बापू पण यायला लागलाय. बघू वर्कआउट काय मारायचं, भेटूया डायरेक्ट जिम मध्ये. चला. तर मित्रांनो शोल्डरचा वर्कआउट करायचं. 1 2 3 ह्याला डंबल प्रेस म्हणायचं. 4 5 त्यांचं साईड रेस डंबल मारायचं. 1 2 3 4. एक आहे कॅमेरा चालू केला की डंबल ठेवलं. मला मारायचं नाही, मला वजन. आपण शोल्डरचा वर्कआउट कंटिन्यू करतो. 2 3 4. चला आता हे शर्ट मारायचे. अवकाला कधी शेजारी थांबलाय, गप बसलाय. होऊन द्या माझं वजन मारलं, मी मारतो मला 2. त्याच्यानंतर फ्रंट रेस मारायचं, डंबलनेच मारायचं. हा सगळं वर्कआउट डंबलनेच आपण घरी पण करू शकता तुम्ही. 2 3. बघा हा एक वर्कआउट जे आपण मशीनवर करतो, पण मी म्हणलं डंबलने आपल्या योगेश सरांनी शिकवलं, डंबलवर सुद्धा करतात. ते वर्कआउट सगळं डंबलवर आहे शोल्डरचं. तर मित्रांनो आता आपण निघालोय बाहेर. आता ब्लॉग चालू गेलो. कारण काय, कारण आपले कोणतरी मित्र आले. तुम्हाला माहिती आहे मित्र आपले आलेत कोणतरी. तो माहिती व्हिडिओ बघा पूर्ण, कोण मित्र आले. त्यातले तर कशामुळं ती भांडणं करतात काय माहीत, सारखी भांडणं करतात, सारखं ते करमायत नाही. ते येऊन निघून झाले. कारण करमायत त्यांना माहिती आपलं मित्र राहतो म्हणजे आपण राहतो. तर आता करमायत तुम्हाला माहिती आहे भांडणं कोणाची चालू आहे सध्या यूट्यूबला. सगळ्यात जास्त भांडणं कोण करते आणि कोण आले. कारण जाऊन त्यांना समजवायचं आणि परत त्यांना पंढरपूरला पाठवायचे. अरे पंढरपूरला म्हणजे तुम्हाला कळलं असेल कोण आले. तर त्याला आता समजवायचे आणि त्याला परत पाठवायचे की जा बाबा तुम्ही कशा लोक भांडणं बिंडणं करता. वहिनींचा मला दुपारीच फोन आता की असं झालं म्हणून. तर आता एवढी सगळी हिंट दिली तर तुम्हाला माहिती आहे कोण आले. तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा कोण आले, जाऊन त्यांना पण भेटूया डायरेक्ट. चला. सारखं कशाला भांडणं करताय. कर्म पंढरपूर सोडून कर्म देताय तुम्ही. आता मागाशीच फोन येऊन गेला वहिनींचा, त्यांना समजून पाठवा. सारखे भांडणं करतात ती का. मग साडे ही लागली का, 7:30 लागली. तुम्ही जाऊ कर कशा. हो सर मग ह्याला समजून सांगा. मागच्या वेळेस पण आले भांडणं करायला. मला वहिनींचा फोन आला, त्यांना समजून पाठवा. कशाला भांडणं करताय तुम्ही. ते ह्याच्यामुळं बायकोला खुश ठेवायचं असं. बायकोला न खुश ठेवलं ना अशी गाडी बंद पडते ना, हालत होतात आपल्या. तर आता ह्याच्या पुढे भांडणं करू नका बायको संग. व्यवस्थित राहा, आवरूला सामान तुम्ही पण व्यवस्थित राहा. कुठे गेलते, कुठे कुठे घ्या कुठं, जामखेड असं आहे का. ह्याच्या पुढे काय भांडणं करू नका. उगा मला वहिनी म्हणते सारखं काय करमायत. बटक भावानी काय करमायतली का तुमच्या. सुधराला का सुधरा. बटक भावाने बास करा बोलायचं. ह्याच्यामुळे बायको चिडते तुमच्यावर. बटक भावाने व्हिडिओ कॉल करता येतं. बटक भावाने बस करा बोलायचं. ह्याच्यामुळे तुमची भांडणं चालू होतं जास्त. थँक्यू.